त्यामुळे ह्या बातम्यांच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. पण आपण थेट जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे बोलतात. ही लोकशाहीचा पक्ष आहे. ही काय टीव्हीचा चॅनल नाही आहे की रिपोर्टिंग सिस्टम आहे. हा पक्ष आहे आणि आम्ही इथे आलो आहे सेवा करण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्यात रिपोर्टिंगचा विषय येतो कुठे. अर्थातच अकाउंटेबिलिटी प्रत्येकाची असणार आणि अकाउंटेबिलिटीमध्ये प्रत्येकजण पक्ष कसा वाढेल आणि भारताच्या संविधानाच्या चौकटीत राहून आपण देशाची सेवा, राज्याची सेवा, लोकांची सेवा कशी करू, ही याच्यातली अकाउंटेबिलिटी आहे. आणखी एक मुद्दा आहे की तुमच्याकडे आता राज्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र सुद्धा त्याच्यामध्ये आहे. लोकसभेची तिकीटं वगैरे देण्याच्या सगळ्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यामध्ये तुमची भूमिका ही मुख्य असणार आहे. त्याच्यामुळे पार्टीमध्ये फ्रॅक्शन होण्याची शक्यता आहे किंवा एकीकडे अजित पवारांना मानणारा वर्ग आहे आणि दुसरीकडे सुप्रिया सुळेंना पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे, जे वारंवार अधोरेखित होत आले या पूर्वीच्या घटनांमध्ये सुद्धा. तर त्याच्यामध्ये फार गॅप येणार नाही याची काळजी तुम्ही कशी घ्याल? कुठल्या घटनांमध्ये असं अधोरेखित झालंय? मला उदाहरण द्या ना. पवार साहेबांनी राजीनामा दिला तेव्हा तसं झालं. म्हणजे काय झालं? पवार साहेबांनी राजीनामा दिला. दादा आग्रही होते राजीनामा दिला पाहिजे. दादांना मानणारे कार्यकर्ते आग्रही होते की कुठले कार्यकर्ते आणि दादा आग्रही होते की दिला पाहिजे राजीनामा? स्टेजवरच म्हटले ना. काय म्हणले? की साहेबांनी राजीनामा दिलाय, तुम्ही कशाला आक्रमक होता. तुम्ही सगळं बघितलंय ताई. नाही, मी प्रश्न विचारते कारण का तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या मला माहिती नाही आहेत. त्याच्यामुळे माझं जनरल नॉलेज वाढवते. मग ते तुमच्यासाठी होतं का सगळं? हे बघा, ग्लास अर्धा आहे का फुल आहे हा तुम्ही ठरवायचा. तुम्हाला गॉसिपच करायचंय, त्याच्यामुळे तुम्हाला वास्तवतेपासून दूरच राहायचंय. त्याच्यामुळे मी कशाला जस्टिफिकेशन देऊ? मला सत्य माहिती आहे. आणखी प्रश्न थोडा फिरवून असं विचारतो की अजित पवारांनी सुप्रियाताईंसाठी लॉबिंग केलं होतं. ज्या पद्धतीने हा पक्ष लॉबिंगनी चालत नाही. हा पक्ष चर्चेतून चालतो. ह्याच्यात ना दडपशाही आहे, हा लोकशाहीवाला पक्ष आहे. त्याच्यामुळे जे काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतात ते सगळ्यांना विचारून चर्चा करूनच होतात. ये जो नई जिम्मेदारी आपको दी है, कैसे आप इसको निभाएंगे? क्या क्या प्लानिंग, क्या क्या दिमाग में? ये कोशिश मैं तो पहले राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के सारे कार्यकर्ता नेतागण की तहे दिल से आभारी हूँ कि उन्होंने जो विश्वास मुझे दिया है और दिखाया है, और ये बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी. और आदरणीय पवार साहब, प्रफुल्ल भाई, उनके साथ मिलके देश में हम काम करेंगे. और महाराष्ट्र में माननीय भुजबल साहब, दादा, जयंत पाटिल, हमारे सारे वरिष्ठ नेताओं का मार्गदर्शन जरूर मुझे मिलेगा और हम सब साथ में मिलकर आगे काम करेंगे. दादांवर कुठली जबाबदारी असणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? दादा हा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नेता आहे. विरोधी पक्ष नेत्याचा पोझिशन ही मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने असते. राज्याचा मुख्यमंत्री आणि राज्याच्या विरोधी पक्षाचे नेत्याचा रोल हा खूप मोठा असतो. नाही, भाजपला शह देण्यासाठी ही सगळी निवड आहे का? कारण की भाजपचे सगळे नेते बारामतीत येऊन ठाण मांडून बसलेले आहेत किंवा मग तुम्हाला कार्याध्यक्ष केल्यानंतर राज्याची जबाबदारी असं काही आहे? मला काय माहिती नाही याचं. म्हणजे तुम्ही जसा विचार करता तसा मी विचार नाही. आणखी माध्यमांमध्ये किंवा सोशल मीडियावरती आणखी एक ट्रेंड दिसून येतोय, तो म्हणजे सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड होण्याचं मेरिट जे आहे त्यातलं सगळ्यात मोठं मेरिट म्हणजे त्या शरदरावांच्या कन्या आहेत किंवा शरद पवारांच्या कन्या आहेत. म्हणून घराणेशाहीचा जो आरोप होतोय तो पुन्हा एकदा सिद्ध होतो असा एक सोशल मीडियावरचा एक फ्रॅक्शन म्हणतो. हो, मला पूर्णपणे मान्य आहे. घराणेशाही आहेच ना त्याच्यात. हाऊ की नाही रनवे. आणि मला माझ्या ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे आरोप करणाऱ्यांनी जरूर करावे, पण जेव्हा लोक आरोप करतात, ज्या पक्षातले करतात, त्यांना मला त्यांच्या पक्षातली घराणेशाही दाखवायचीही मी पार्लमेंटमध्ये ती दाखवून दिली आहे विथ डेटा. त्याच्यामुळे जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा 3 त्यांच्याकडे जातात हे विसरून चालणार नाही. आणि घराणेशाहीचा पूर्णपणे रास्तच आहे ना, त्याच्यात गैर काय? माझा ज्या घरात जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमानच आहे. म्हणून जेव्हा मला 1 नंबरचं रँकिंग मिळतं देशामध्ये, तेव्हा माझे वडील मला सगळ्यात 1 नंबरनी पार्लमेंटमध्ये पास करत नाहीत. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना.
म्हणजे मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी पार्लमेंटमध्ये पहिली येते का देशात? नाही. ते तिथे बसणारे जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा मला संसद रत्न मिळतं सातत्याने, तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे आमची घराची दिसते. लेट्स गो बाय परफॉर्मन्स अँड डेटा. तक्रारीचा सूर एवढाच होता की ज्येष्ठ नेते बरेच आहेत पक्षामध्ये, असं असताना छगन भुजबळ असतील किंवा जयंतराव असतील, या सगळ्यांना टाळून थेट सुप्रियाताईंकडे म्हणजे नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीमध्ये थेट कार्याध्यक्षपद दिले. तो ठीक आहे ना. आता इथं दडपशाही नाहीच आहे ना एकतर. आणि मला असं वाटतं आदरणीय प्रफुल्लभाई आहेत ना. ते पवार साहेबांनी शेवटी दिल्लीतून भाकरी फिरवली असं म्हणायचं. मला नाही माहिती, मी काय ह्याच्यात फार केलं नाही ताई काल? काल मी मुंबईला होते झेंडावंदन. मला म्हणजे आधी कल्पना होती काय तुम्हाला? मला कशाचीच कल्पना नसते. मी आपलं काम करते. काही केंद्राचा एक प्रश्न आहे की एका बाजूला ऑपोजिशन सगळं एकत्र येत असताना भाजपचा जो मित्र पक्ष आहे आता तो कुठेतरी मागे चाललाय. भाजपला एकही म्हणजे एकनाथ शिंदेचा गट सोडून कुठलाही केंद्रात मोठा पक्ष जो आहे तो दिसत नाहीये साथ देताना. दॅट इज हे 2024 ला निकाल दिसतील का? नाही, एनडीए नाहीच आहे ना आता. सगळ्यांचीच भांडण करून बसले आहेत. ते दिसतंय तुम्हाला गेल्या 8-9 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधकांना संपवायच्या आधी स्वतःच्या बरोबरच्या पक्षांना आधी संपवलेलं आहे. आणि लेट्स गो बाय डेटा. माझं काय म्हणणं आहे, स्पेक्युलेटिव्ह करण्यापेक्षा जो डेटा आहे, जे सत्य आपण पाहिलेलं आहे ते अभ्यासपूर्वक त्याच्यावर चर्चा करूया ना. मी कशी बैठक घेणार? महाविकास आघाडीची बैठक महाराष्ट्रातले सगळे वरिष्ठ नेते घेणार. मी कशी शिंदे आणि भाजपचे काही नेते म्हणतायत की दादांना पुन्हा डावललं गेलं, अजितदादांवर वारंवार अन्याय केला जातो. दादा नाराज असल्याचं देखील त्यांच्याकडनं म्हणजे शिंदे आणि भाजपचे नेते सांगतायत. मला गंमत एक वाटते की भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला दादाचे मूड स्विंग्स फक्त त्यांनाच माहिती असतात का? आणि दुसरं आहे की शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारणाऱ्यांना बाबळीला कोण मारतं का? त्याच्यामुळे दादावर टीका करून राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला दुसरा मार्गच नाहीये ना. कारण का दुसरं आमच्या विरोधात बोलण्यासारखं काहीच नाहीये. त्याच्यामुळे दादाला टार्गेट करा, मला टार्गेट करा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करा. काल देवेंद्र फडणवीस बोलले की जंगलामध्ये किती प्राणी एकत्र आले तर वाघाची शिकार होऊ शकत नाही. म्हणजे महाविकास आघाडीला ते सगळे प्राणी एकत्र म्हटले. विरोधक मी काय ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. वाघाची शिकार होते म्हणजे भाजप वाघ. मी स्वतः त्यांचं ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यात काही रेल्वेसाठी जी रेल्वे सुरक्षेसाठी जो निधी वापरायला हवा होता तो निधी पायाचं मशीन किंवा इतर गोष्टींसाठी वापरला जातोय असं कॅगच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. यावर तुम्ही एक भूमिका घेऊन ट्विट केलं होतं, त्याबद्दल? नाही, कॅगचा रिपोर्ट हा अतिशय चिंताजनक आहे. आणि जे ऍक्सिडेंट झाला ओरिसामध्ये तो पूर्णपणे रेल्वे मंत्रालयाने लक्ष न दिल्यामुळे झाला. हा कॅगचा रिपोर्ट सांगतो. हे काय मी विरोधात आहे म्हणून म्हणत नाहीये. 288 लोक जेव्हा जातात त्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायला नको? आणि कशामुळे रिपोर्ट काय सांगतो, जी कमिटी आहे पार्लमेंटची ती काय सांगते, याचा गांभीर्याने सुरक्षिततेबद्दल कधीच लक्ष घातलं नाही. वंदे भारत ट्रेन आल्या, त्याचं स्वागत आहे, पण इतक्या वंदे भारत ट्रेन यायची खरंच गरज होती का? सुरक्षितता पहिली आणि मग वंदे भारत ट्रेन. 2-4 ट्रेन झाल्या, आनंद आहे. काही म्हणजे आम्ही स्वतः त्याचं स्वागत केलंय. चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. पण ज्या पद्धतीने मग गरीब रथ का नाही वाढवले हो? ट्रॅक्सवर का नाही पैसे घालवले? किंवा सिग्नलिंगवर निधी का नाही टाकला? त्याच्यामुळे आज जे 288 लोक गेलेले आहेत तो जो ऍक्सिडेंट झाला त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. नितेश राणेंनी